शिकाय थोडी याच्या प्यायला मस्त. हाय हॅलो सर्वांना नमस्कार. सकाळचे वाजलेत 7:30. आंघोळ केली, जरासा मेकअप केला, केस बीस विचारले आणि म्हणले चला आता चहा घेऊ. तर चहा आम्ही बकरीच्या दुधाचा करणार आहे. बघत राहा. चालू बकरीच्या दुधाचा चिया करायचा. त्यामुळे अशी बकरी राहायला लागते. बच्चाला खायला ना उभी राहते जागेवर. बकऱ्याच्या दुधाचा चिया एकच नंबर. बकरीचं दूध गाईच्या दुधापेक्षा पण एक नंबर असतं खायला पण. बंद करू वजियाच दिसलं असतं. बघ किती दूध निघलंय. एवढं दूध निघलंय. बकऱ्यांना काय एवढं दूध निघत नाही, थोडं निघतं, पण ते लय बारीक प्रथिनयुक्त असतं दूध. दुसऱ्या मेंढीचं दूध काढायचंय. काल का तारले त्यांना आता गोंड ठेवायला लागते. चांगलं दिसतं, मस्तपैकी दिसते. पचाड्यात हात घालून धरल्याशिवाय मेंढ्या उभ्याच नाही राहत जागे. बघू 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 किती. हा चांगलं दूध निघले बरोबर. मस्त चहा करायचा आता. इथं चहा ठेवलाय, तिथं कालवण शिजतंय सोयाबीनचं. उकळी आली. वाटण टाकलं होतं टाकलंय वाटतं. इथं शेजारी पाण्याच्या हांड्याची दुडी, पितळाचं हांड. आता कोणी शक्यतो वापरत नाही, पण ग्रामीण भागात गावाकडं वापरतात. पितळाच्या हांड्यातलं पाणी प्यायला चांगलं असतं. हलवून घ्या चहा चांगला बसतो. एकच नंबर चहा बकरीच्या दुधाचा. वता वता हा दिसतोय. वता चांगलं गठ्ठ चहा झाला पाहिजे. हा बस बस. पहिलं बी दुधाची वाटतं चहा. कढईतलं कालवण ओतून घेतात पातेल्यात. कढई आपली परत दुसरं काय कराय. कढई मोकळी उतू आलायच्या तसं व्हायचं. म्हशीच्या दुधाला काय करता एकच नंबर. बकरीच्या दुधाचा चिया. ताक जर खाल्लं ना, ताक उन्हाचं, तर झोपच येते. बाव्याला म्हणतो, बाव्याचा पप्पा. वड वड फटका कसा बघतोय वेतला रागात. रडावला आता न. हे काय ते कणगी. कणगीत दाणं वाटायचं. हे काढून काही असं वर उचल. हां वरचं चाक आणि म्हणजे असं काढायचं. ह्याच्यात दाणं वाटायचं आणि असं लावायचं परत. बाजरी मस्त हवेला राहते या कणगीत. या आईने घेतलेली आहेत त्यांना धान्य साठवायला. 2 कणगे आहेत. तेव्हा तिकडं वरती ते चुलत्याचा बंगला आहे, तिथं पण कणगे आहेत पांढऱ्या कलरच्या. का मंदिरा शेजारी दिसतात ना, ह्या कणगे आहेत. अशाच बाहेर ठेवतात. इकडं प्रत्येकाचे तसंच आहे. ह्या बहुतेक लोकांनी कणगे घेतल्यात बाजरी गहू साठवायला.
घरात हवा नसती, मग आळे लागते, गावाला सोंडे लागतात, मग इकडं हवेला, मोकळ्या हवेला असं ह्याच्यात ठेवायला येतात. कानग्या घेतल्यात. तर सकाळचे 8 वाजलेत. चुलीवर पाणी तापवतो आम्ही आंघोळीला. तर मोठ्या माणसांची सगळ्यांची आंघोळ झाली. बारकी पोरं आहेत 4-5, त्यांच्या आंघोळ्या राहिल्यात. त्यातल्या इकीला, माधुरीला, छकुलीलाच पाणी दिले आंघोळीला. पातेल्यातलं पाणी पुरीला घ्यायला जमत नाही, मग बादलीत बारक्या भांड्याने ओतून द्यायला लागतं. छकुली आंघोळ करते. मयुरी, माधुरी, बाव्या अजून बिन आंघोळीची आहेत. तर आता चहा बी झालाय आणि इथं बसले मी. तर काल मला एक कमेंट्स आली होती की ताई तुमचा गाव कोणता असं होतं. तर मी आता इथं माहेरी, माझं माहेर आहे पुणे जिल्ह्यातलं दौंड तालुक्यात भरतगाव, आणि माझं गाव सासर वाघोली शेजारी 3-4 किलोमीटर भावडी हवेली तालुक्यात माझं गाव आहे. तर मी आपली काही कारणास्तव आली इथं. तर मी इथलं ब्लॉग टाकते, व्हिडिओ बनवते इथं शेतातलं घरचं. आणि जेव्हा तिकडं जाईन तेव्हा मी तिथलं बनवणार व्हिडिओ. तर कमेंट्स आली होती एका ताईची की गाव कोणचं, तर त्यांना उत्तर मिळालं असेल. आता व्हिडिओ खूप मोठा झालाय, आता थांबवते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.